बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिक्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीधोरण प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालंय। कृषीधोरण 2023 मध्ये यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, माजी खासदार देविदास पिंगळे, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, नवीन बुदेला, विश्वास नांगरे, जयंत जायभावे, नरेंद्र साहिल, अरुण मुळाणे, जयदत्त होळकर, कृषीधोरणचे आयोजक संजय न्याहारकर यांच्यासह नाशिक ॲग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, संचालक नितीन मराठे हे उपस्थित होते। ड्रोन, विविध ॲप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निर्विष्ठा संस्था कंपन्यांनी घेतलेला सहभाग, कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, कृषी पर्यटन इत्यादी विषयांवर चर्चासत्र हे यंदाच्या कृषीधोरणाचे वैशिष्ट्य आहे। शेतकरी वर्गामध्ये या प्रदर्शनाची ओळख अधोरेखित झाली आहे। बदलत्या प्रवाहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने या कृषीधोरण प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न अखंडपणे सुरू आहे। कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्रांचे उत्पादन वाढावं, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं याकरिता विविध उपक्रम आहेत। कृषी क्षेत्रात बदल होत आहेत। शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जातात। नवनवीन तंत्रज्ञान अवजारे विकसित केली जावेत, मात्र त्यांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे कृषीधोरण प्रदर्शनासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून हे प्रयोग एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। हे प्रदर्शन 27 नोव्हेंबरपर्यंत खुलं असणार आहे। यांच्यासाठी अशा प्रदर्शनीच्या माध्यमातून अथक सेवा देणारे न्याहारकर कुटुंब परिवार, सर्व पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांच्या वतीने, नाशिक जिल्ह्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या कृषीधोरण प्रदर्शनीला हार्दिक शुभेच्छा देतो। अशा या प्रदर्शनीच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रामध्ये नवीन काय संशोधन झालेले आहेत, व्हॅल्यू ॲडिशन काय बाबी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत, अवजारांमध्येही नवीन कुठली अवजारं आलेली आहेत, किंबहुना आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून आपण काय करणं अपेक्षित आहे, ज्या पद्धतीने पर्यावरणामध्ये बदल होत आहेत, अशा बदलत्या परिस्थितीमध्ये काय काम कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे, किंबहुना शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाला, त्याच्या घामाला न्याय कसा मिळू शकेल, अशा विविध अंगांच्या माध्यमातून या प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असतं। मला वाटतं की आता न्याहारकर परिवाराचा हा कृषीधोरणचा जो काही प्रवास आहे, आपण स्लाईडच्या माध्यमातून बघितलं असेल की 1989 मध्ये पहिल्यांदा अशा प्रदर्शनीचा त्या ठिकाणी संकल्प करण्यात आला आणि गेली 25 वर्ष 16 ते 17 वेळेस, कदाचित मधला करोनाचा कालावधी असेल तो वगळता, अशा प्रदर्शनीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना, ना की नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित, उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र आणि देश पातळीवरचे सुद्धा शेतकरी या प्रदर्शनीला भेट देण्याच्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्याच्यासाठी येत असतात। मला वाटतं की आपल्या सर्व नाशिककरांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। त्याचबरोबर प्रदर्शनाचं आयोजन करणारे आमचे पारिवारिक संजयजी न्याहारकर, त्याचबरोबर आमच्या मैत्रीण अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, त्यांच्या परिवारातील सर्व सुनबाई असतील, सर्व सदस्य, सर्व उपस्थित असलेले मान्यवर, अतिशय आगळंवेगळं कृषी प्रदर्शन हे दरवर्षी आपल्या नाशिककरांना एक अनमोल अशी भेट न्याहारकर परिवारातर्फे दिली जाते। खरं तर अनेक आपल्या आजूबाजूच्या भागातील असतील, विविध खेड्यातून असतील, विविध शहरातून असतील, असे अनेक लोक या कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात आणि फक्त प्रदर्शन नसून विविध प्रयोग शेतीसाठी कसे केले पाहिजे किंवा शेतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, आधुनिक शेती, ऑर्गॅनिक शेती कशा पद्धतीने केली पाहिजे, ह्या गोष्टींचं सुद्धा तज्ज्ञांचं मार्गदर्शन इथे 5 दिवसात केलं जातं। आजपासून 5 दिवस म्हणजे 27 तारखेपर्यंत या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। जवळपास 350च्या वर स्टॉल आपण जर बघितलं तर अतिशय सुसज्ज आणि सुंदररित्या तयार केलेले इथे स्टॉल केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या नाशिकच नसून महाराष्ट्रातील सर्व
शेतकरी बांधव असतील यांना ही एक पर्वणी आहे. मी खरं तर या परिवाराचं खूप मनापासून धन्यवाद देते की आधुनिक अवजारं त्याचबरोबर शेतीविषयक सर्व जे काम करतात त्यांना पुरस्कार, त्यांचा सन्मान या निमित्ताने होत असतो आणि त्यामुळे सर्व सन्मानार्थींचं देखील मी मनापूर्वक खूप अभिनंदन करते. हा उपक्रम आयोजित केल्यामुळे आपल्या या नाशिक शहरातील, नाशिक भागातील लोकांना या शेतीविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. आपण बघतो की शेतीत काम करत असताना विविध संकटं असतील, खूप अडचणी असतील, यांना सामोरं जावं लागतं. मग ते हवामानासंदर्भात असेल, कधी पाऊस आधी येतो, कधी नंतर येतो. आत्ताच आपण बघितलं की दिवाळीत पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे हवामानात बदल झाल्यानंतर शेतीवर देखील परिणाम होत असतो आणि मग उत्पादन कधी आता बघितलं असं टोमॅटोला खूप भाव होता आणि नंतर पूर्ण भाव हे कमी झाले. त्यामुळे उत्पादनाच्या मालाचा भाव नसतो. ह्या गोष्टी घडत असताना शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपल्या शासनाने विविध प्रकारच्या योजना या शेतकऱ्यांसाठी देखील आणलेल्या आहेत. शेतमालाला भाव मिळणं किंवा शेतकऱ्यांसाठी विविध योजना उपयोगी असतील त्या आपल्या शासनाकडून दिल्या जातात आणि त्याचा देखील इथे या लोकांना त्याबद्दल देखील मार्गदर्शन मला वाटतं आपल्या या कृषी प्रदर्शनातनं होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा साहिल परिवाराला धन्यवाद देते. मी त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. दरवर्षी एक यशस्वी प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित करतात आणि त्या प्रदर्शनाचे आम्ही सगळे गेले 25-30 वर्ष साक्षीदार आहोत. परंतु ते करत असताना त्यांची गुणवत्ता कमी न होता प्रत्येक वर्षी वाढवत नेऊन त्यामध्ये अधिक भर गाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही देशामध्ये कृषी प्रदर्शनाचा विषय निघाला की नाशिकच्या मीडियाच्या या प्रदर्शनाचा निश्चित उल्लेख होतो. न्याहारकरांचे मित्र म्हणून, त्यांच्या परिवारातले घटक म्हणून आम्हाला याचा अभिमान वाटतो आणि मला खात्री आहे की संजय न्याहारकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय कष्टानं शून्यातनं निर्माण केलेली ही परंपरा त्यांचे चिरंजीव साहिल न्याहारकर केवळ राष्ट्रीय पातळीवर न सीमित ठेवता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतील आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान जे मागे मीडिया एक्झिबिटर्सने आपल्याला सगळ्यांना याच ग्राउंडवर दाखवलं होतं ते देखील बघण्याची संधी सर्व शेतकरी बंधू भगिनींना मिळेल. नाशिक जिल्हा हा शेतकरी क्रांतीमधला एक अग्रेसर जिल्हा समजला जातो. पर कॅपिटा इन्कम देशामधलं सर्वात जास्त असणारा तालुका निफाडसारखा तालुका आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये सतत वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये होत असतात. त्यानिमित्तानं जगातले सर्व प्रयोग नाशिक जिल्ह्यामध्ये या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बंधू भगिनींना बघण्याची संधी या प्रदर्शनाने मिळते. त्याचा लाभ मला खात्री आहे की लाखो शेतकरी घेतील आणि हे प्रदर्शन दिवसेंदिवस असंच यशस्वी हो अशी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. वेलकम करतो. गेल्या 25 वर्षांपासून आपण नॉलेज इनोव्हेशन बिझनेस ह्या कन्सेप्टनी नाशिकसाठी, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याच्यात सर्व शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी, नवीन इक्विपमेंट्स हे बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथे आपण एक्झिबिशनमध्ये वर्कशॉप, सेमिनार्स हे शेतकऱ्यांसाठी ठेवत असतो, ज्याच्यामुळे त्यांना तज्ज्ञांकडनं व्यवस्थित माहिती, त्यांच्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स हे त्यांना एक्झिबिशनमध्ये मिळतात. यावर्षी आपल्याकडे सर 300 स्टॉल आहेत, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल, नॅशनल म्हणजे ऑलमोस्ट 30 स्टेट्समधनं आपल्याकडे कंपनीज आहेत. बाहेरच्या पण टेक्नॉलॉजी इथे आलेल्या आहेत, जसं की इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स, ड्रोन, नवीन सीड्स, नवीन पेस्टिसाइड्स. तर ह्या सर्व गोष्टींचं इथे एक मोठा डिस्प्ले आपण आजपासून ओपन केलेला आहे सर्वांसाठी. तर मी सर्वांना परत एकदा कृषी भवनमध्ये वेलकम करतो आणि सर्व शेतकऱ्यांना पण या प्लॅटफॉर्मचा सगळ्यात जास्त त्यांनी फायदा करून घ्यावा ही विनंती करतो. थँक्यू सो मच. आमच्या ॲग्रो डीलर्सवर विशेष प्रेम असणारे असे दादाजी भुसे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, माजी खासदार श्री देवदासजी पिंगळे साहेब, अजयजी बोरस्ते,
महाराष्ट्र समाचारसाठी गुलाब मणियार, नाशिक.